नागपुर ग्रामीण से एक प्रेरणादायक खबर है। तरोडी ग्राम पंचायत को उत्कृष्ट ग्राम पंचायत के सम्मान से नवाजा गया है। रणजीत बाबू देशमुख के 80वें जन्मदिन के मौके पर आरटी फाउंडेशन की ओर से तरोडी ग्राम पंचायत को स्वच्छ सुंदर ग्राम पंचायत का पुरस्कार दिया गया। सरपंच आरती चिट्टे ने ग्राम पंचायत के विकास का बेहतरीन खाका तैयार किया है। सरपंच आरती चिट्टे ने मीडिया को बताया कि ये सम्मान अकेले मेरा नहीं है, इसका श्रेय सभी ग्राम पंचायत सदस्यों, उप सरपंच, सचिव और गांव के नागरिकों को जाता है। सबके सहयोग से ही तरोडी आज सुंदर बन पाई है। आने वाले समय में ग्राम पंचायत वसुंधरा अभियान में भी हिस्सा लेगी ताकि ग्रामीणों को सीधा फायदा मिल सके। गांव के विकास के लिए कई योजनाओं पर काम चल रहा है। जल्द ही पढ़ने वाले छात्रों के लिए कंप्यूटर प्रशिक्षण, वाचनालय और अभ्यासिका रूम की सुविधा शुरू की जाएगी। नागरिकों को किसी तरह की परेशानी न हो, इसके लिए ग्राम पंचायत ने एक सर्वेक्षण टीम भी बनाई है। साथ ही महिलाओं को रोजगार से जोड़ने के लिए सिलाई मशीन, सेवई मशीन दी जा रही है और घरेलू उद्योग धंधों के लिए प्रेरित किया जा रहा है। तरोडी ग्राम पंचायत का ये प्रयास बाकी गांवों के लिए एक मिसाल है। नमस्कार सर, मी आरती प्रवीण चिट्टे, ग्रामपंचायत तरोडी सरपंच, तालुका कामठी, जिल्हा नागपूर। जो आता आम्हाला पुरस्कार मिळाला आहे सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन, त्यावर आम्ही ग्रामपंचायतीने आणि तसंच माझ्या सदस्यांनी आणि ग्रामसेवकांनी आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकदम खूप मस्त छान काम केलेलं आहे। त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत रणजीत बाबू तर्फे आम्हाला खूप मोठा पुरस्कार मिळाला आणि ते मुख्यमंत्रीच्या हस्ते मिळाला। त्याबद्दल तर आम्हाला खूप खूप म्हणजे अगदी मनापासून अभिनंदन आमच्या ग्रामपंचायतीला की आम्हाला हा पुरस्कार त्यांच्या हस्ते मिळालेला आहे। ज्या प्रकारे आपल्याला घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे, बाकी ग्रामपंचायतीला काय आपण एक मोलाचा संदेश द्याल की कशा प्रकारे आपण हे व्यवस्थापन केलं आणि एक मॉडेल आपण तयार केलेलं आहे की सगळ्या ग्रामपंचायतीने हे जे घनकचरा व्यवस्थापन आहे ते सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये झालेला पाहिजे। आम्ही एक ठराव घेऊन ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये ठराव घेऊन तो आम्ही गावकऱ्यांच्या मदतीने आणि सरपंचाच्या, उपसरपंचाच्या आणि तसेच आपले ग्रामसेवक अधिकारी त्यांच्या मार्फत आम्ही विचार केला की आपलं जे प्लास्टिक आहे त्या प्लास्टिकमुळे लोकांना जे रोग होतात, म्हणजे कॅन्सरमुळे तर लोकांना खूप प्रॉब्लेम होऊन राहिली आहे। त्यामुळे विचार केला की प्लास्टिक हे आपण दुसऱ्या ठिकाणी जर प्रोव्हाइड केलं तर खूप बेटर होईल। आणि आम्ही ते कचरा व्यवस्थापन ते आम्ही वेगवेगळ्या याच्यामध्ये तयार केलेले आहे आणि ते जे आमच्या गावाची प्लास्टिक आहे ते कोराडीला आम्ही देते। ज्या प्रकारे आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रात सध्या क्राईम वाढलेला आहे, महिलांसाठी रात्रीची वेळ फिरण्यासाठी ही खूप टफ असते, तर आपल्याला काय वाटते की आपण आपलं पूर्ण गाव हे सर्व्हिलन्स मध्ये आणण्यासाठी सीसीटीव्हीचा आपण एक प्रोजेक्ट ठेवलेला आहे, त्याविषयी सांगा सर। आम्हाला तर खूप मान्यता देतात पोलीस स्टेशन की या गावामध्ये, तरोडी गावामध्ये की सीसीटीव्ही तुम्ही लावलेले आहे आणि म्हणजे लावून तुम्ही आम्हाला सपोर्टिंग करता, ते मोठी बाब ते देतात आम्हाला। आणि त्यांनी सत्कार सुद्धा केला की तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावले आणि जे महिला आमच्या आहेत त्या महिलांसाठी तर अत्यंत आवश्यक आहे आणि मुलींसाठी तर खूपच जास्त आवश्यकता आहे आमच्या गावामध्ये। कारण की साईडनी म्हणजे हे शहर लागून गाव आहे, तर आउटसाइड पण रोड आहे आणि इकडे पण रोड आहे। तर विचार केला मी की माझं गाव हे कॅमेरामध्ये झालेलं पाहिजे। ज्या प्रकारे तरोडी गावाविषयी सांगितलं जाते स्वच्छ सुंदर, आणि त्याच प्रकारे आणखी माहिती आम्हाला मिळाली की आपल्या आजोबांनी इथे 2 एकर शेतीची जागा ही स्कूलिंगसाठी दिलेली आहे, त्यावर आपण काय सर, जे आतापर्यंत न झालेली जागा म्हणजे ग्रामपंचायतीला हाताळली नव्हती ती जागा, ते माझ्या आजोबांनी माझ्या पदानंतर ग्रामपंचायतीला दिली आणि मी लकी आहे की माझ्या हातात ती शाळा आलेली आहे। आणि आदरणीय आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब त्यांनी
2 कोटी ची आपल्याला शाळा दिलेली आहे. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. आणि जे आपले मुलं त्या शाळेमध्ये नवीन उपक्रम राबवावा आणि उंच पदावर जावं असं मला वाटते. आणि गावकऱ्यांनी मला असंच सपोर्ट करत राहावं आणि भविष्यात असाच लोक सहभाग द्यावा जो आता मला मिळतो आणि माझ्या पाठीमागे नेहमी उभे असतो. मॅडम आपण हे जे उपक्रम आपण हे पुरस्कार प्राप्त झालेले आहे याच्या मागे कोण लोक आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनात आपण हे सगळं राबवलं? सर, जे आज आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे ते त्यामध्ये आम्हाला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि तसेच आमच्या गावातले जे नागरिक आहे त्यांच्या सहभागामुळे आम्हाला ग्रामपंचायतमध्ये तसेच गावामध्ये आणि तसेच जे कर्मचारी आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य आहेत, त्यांच्यामुळे आम्हाला हे श्रेय मिळालं. म्हणजे आपल्या गावाला स्वच्छ आणि सुंदर सांडपाणी मुक्त आपण केलेलं आहे, याचं पूर्ण श्रेय आपण कोणाला देणार? श्रेय सर, तसं तर आम्ही कर्मचाऱ्यांना पण देऊ शकते आणि सदस्यांना. आणि मी विचार केला सर की मला 5 वर्ष जर गावकऱ्यांनी निवडून दिलं आहे तर मी गावामध्ये 5 वर्ष नुकसान न करता, गावाचं नुकसान न करता मी माझं काम चालू ठेवेल. मॅडम, ज्या प्रकारे आता आपण एक मॉडेल म्हणून समोर आलेला आहे तरोडी हे ग्रामपंचायत, समोर आणखी काय काय असे उपक्रम आपण राबवणार आहात ते आमच्या दर्शकांना सांगा. सर, आता जे आम्ही केलेलं आहे, जे सांडपाणी तडे केलेले आहे आणि प्रत्येक जे नवीन घरे बांधत आहे आता, लोकांना आव्हान करत आहे की पाणी वाचवायसाठी तुम्ही भविष्य म्हणजे आता तर बाल्टीनी पाणी घेतायत, भविष्यात बॉटलनी पाणी न घेता तुम्ही घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग करा आणि घरोघरी शोध गड्डे पण झाले पाहिजे. आम्ही गावाच्या शेवट आहेत ते आम्ही तिथे सांडपाणी व्यवस्थापन सुद्धा केलेले आहे. जे गड्ड्यामध्ये पाणी साचतात ना त्याच्याने डास तयार होतात, त्याच्यासाठी सुद्धा आम्ही जे आरोग्य केंद्र आहे त्यांना माहिती दिलेली आहे. ते समोर चालून कारवाई करतात, औषधी वगैरे टाकून कारवाई करतात. आपण बघितलं की तरोडीमध्ये छानपैकी व्यवस्थापन झालेलं आहे प्रत्येक गोष्टीचं, पण तरीही आपण बघतो की मुख्य जो रस्ता आहे आताही त्याच्याकडे लक्ष नाही आहे असं आपण म्हणू शकतो का? नाही प्रत्येक सर, वस्तू छान झालेली आहे पण एक मुख्य रस्ताच आपला या झाला थोडासा त्रास होतो. सर, मुख्य रस्ता म्हणजे आता तरोडीला लागून एक हायवे आहे, तर आम्ही प्रयत्न केला की मोठ्या ज्या गाड्या आहेत, ट्रक वगैरे ते बंद करायचे म्हणून विचार केला होता, पण ते शक्य नाही झालं. कारण की मग PI सरांनी वगैरे वाठोडा पोलीस स्टेशन आमच्या हद्दीत जे येतात ते म्हणतात की मॅडम शक्य होणार नाही की हे मोठे ट्रक वगैरे आहे ते बंद होणार नाही. तर आम्ही जो मेन रोड आहे तो आदरणीय आमचे बावनकुळे साहेब पालकमंत्री त्यांनी आम्हाला हा रोड मंजूर करून दिलेला आहे. जो मेन रोड आहे तो मंजूर करून दिलेला आहे. म्हणजे हा रोड जो आता सध्या खूप रुंद आहे, हा समोर जाऊन मोठा होणार का? हो सर, हा जो आता रुंद आहे ना तो समोर चालून खूप मोठा होणार आहे. या विस्तारामध्ये आपल्या ग्रामपंचायतीकडून आणखी काय काय मुख्य कामं केले गेले त्याविषयी? सर, जे स्वनिधीमधून आम्ही ग्रामपंचायत मधून केलेले आहे ते आम्ही दुकानगाडे सुद्धा केलेले आहे आणि आमचे गावातले जे मुलं आहे शिक्षणासाठी किंवा जे वाचायसाठी बाहेर न जाता, पैसे देऊन बाहेर शिकायला न जाता आम्ही त्यांच्यासाठी वाचनालय याच्यातून केलेलं आहे. आणि तसेच ग्रामपंचायत मधून घरोघरी घर टॅक्स ग्रामपंचायत मध्ये न भरता QR कोड सुद्धा घरोघरी लावून दिलेले आहेत. खूप छान आपण इथे सांगितलं की मुलांना बाहेर न जाता आम्ही इथेच वाचनाची त्यांची व्यवस्था करून दिलेली आहे. पण जर आपण प्रौढांचा विचार केला, ओल्ड एज लोकांचा विचार केला, त्यांच्यासाठी आपल्याला इथे गार्डन किंवा बसण्याची अशी व्यवस्था काय समोर आपल्या ग्रामपंचायतीकडून असं काही प्लॅन आहे का? सर, तो प्लॅन तर आम्ही केलेला आहे. जे लेआउट मध्ये जागा आहे
अवेलेबल तिथे आम्ही सरांना, आदरणीय पालकमंत्री साहेबांना आम्ही मागणी केली आहे की आमचे जे प्रौढ आहे आणि जे यंग मुलं आहे त्यांनी तर साहेबांना मागणी केली आहे की आम्ही फोन न बघता आम्हाला क्रिकेट म्हणजे जे आमच्या जे स्पर्धा आहे क्रिकेट वगैरे, कबड्डी वगैरे, त्याच्यासाठी आम्हाला एक ग्राउंड तयार करून द्या.